मागच्या व्हिडिओतील पहिल्या 3 कमेंटचे नाव अनिकेत धर्मारे, विनोद भाऊ इंगळे आणि शिवम भाऊ माने धन्यवाद. आणि इतर सर्वांचे पण मनापासून आभार. तुम्हाला सुद्धा तुमचं जर नाव ऐकायचं असेल तर चॅनलला लाईक, एक सबस्क्राइब आणि एक शेअर करा. आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमचं सुद्धा नाव घेऊ. आजचा व्हिडिओ एवढा काय तुफान कॉमेडी झाला. मारती दादा यांची खूप भयानक कॉमेडी झाली आहे. व्हिडिओ पूर्ण बघा आणि कसा वाटला ते तुम्ही आम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा. अरे तू म्हटलं हे काय घेऊन लाला म्हटलं हे नीला कट्टेन फट्टे आंबे तू घेऊन लाला. अरे डलते पिकेल आंबे टाकणार तू खाली. अच्छा मायची खटखट याला माहित नाही म्हटलं होती की ती गाल फाटून राहिली माली तर. अबे तुले काय म्हटलं ठेव ना, टाकणं तू थैलीत टाकणं. जे आंबे आले की नाही ते थैलीत टाकणं. तू काय एवढा होबास्या करून राहिला. आता सगळे आंबे पिकेल थोडी नाही येतील. घे ना म्हटलं, घे टाकते थैलीत. लोणचं गिंचं करायला कामात येतात आपल्याला. टाक थैलीत. याच्या नीला फक्त होबास्यात लायतात. हो ना, थैलीत टाक म्हणते कच्चे फट्टे आंबे. डोक्याला झेंडू बाम फालतूचं वजन. मी नाही टाकत थैलीत आणि थैलीत. मी अटीत लावून देतो पलेल. मला काही झेंडा नाही त्या आंबे इथं. चम्मायची खटखट जाऊ दे बा. तुला काय करायचं असेल नसेल ते कर. घ्यायचे असेल घे, नाही घ्यायचे असतील नको घेऊ. राहू दे. मालकी दादा येऊन आला. पळ लवकर. अरे बापरे, हा मारती दादा काय आला रे बा इकडे. हा लगा गोर करून टाकते वाटते. लेका झपके खायचे कामाने पडले पाहिजे की झालं गड्या. आजचं म्हटलं वातावरण पुरं क्लिअर आहे. आजूबाजूला पुरं पाहिलं कोणीच नाहीये. हाच चान्स आहे म्हटलं मला जीवनाचा अंत करायचा आता. कारण की मला त्यानं सहन होऊनच नाही राहिले. गावातले लोक निरा थू करून राहिले. फक्त काय या बाटक्याचं लग्न होतच नाही, या बुटक्याचं लग्न होतच नाही. आणि खरंच म्हटलं घरची बी मला लग्न करून देतो. फक्त मला आशेवर बसून राहिले. मला फक्त रंडवाच मारा लागते. अरे बापरे, लेका का पागल झाला का रे बा मारती दा. फाशी घेतो म्हणते. हे लोकांचे बाबा हे टोमणे ऐक्यापेक्षा मरायला पुरते म्हटलं. मग काय तर रोज तेच ते बुड्याले म्हणू कावलो ना मी. बाबू थांब रे देतो त्याला लग्न करून. बाबू थांब रे देतो त्याला लग्न करून. तारीख पे तारीख बस तारीखच भेटून राहिली मला. चम्मायची खटखट ही एवढा बुटकाव म्हटलं मी. अरे हे टांगही हातीने येऊन राहिली. अरे मरू तर दे आता सुकानं. येणं पकडल्याने चालली आहे. चम्मायची खटखट लेका पुरा भावरला रे वाटते. हा मोकाट सांगण्यासारखा खरंच म्हटलं गावात सोडेला आहे. लेका याच्या लग्नावर येलेले का कधी लग्न होते खरंच याचं काय मालूम. परेशान झाला अशी नाही की नाही. चल बा याला वाचवायला पुरते. नाही तर म्हटलं हिन फाशी बाबा वाटते. हा मरून जाईन बाबा हातपाय खुरू. मारती दादा, अरे तू काय करून राहिला म्हटलं. हा काय करून राहिला अटी तू का फाशी घ्यायला आला का म्हटलं तू. चम्मायची खटखट. अरे हा कुठे होता रे बा जगण्या. नाही तसं काही नाही. जाय म्हटलं तू घरी जाय. बरं जाय म्हटलं घरी जाय. अटी उन्हातानात कुठे हिंडून राहिला. काही सांगू नका म्हटलं, काही सांगू नका. मी सगळं ऐकलं म्हटलं तुमचं. रिकामे धंदे करायचे नाही का. मी पहिले सांगून राहिलो तुम्हाला. काही फाशी गिशी नाही घ्यायला. फालतूचे काय मॅन झालं का म्हटलं तुम्ही. थांबा म्हटलं तुम्ही. हा फालतूचे रिकामे धंदे नका करू. ओ संख्या रे, अरे इकडे ये रे बाबा. अरे हा मारती दादा पाहिजे फाशी गिशी घेऊन ना. ये ना इकडे लवकर ये. माहिती दादा अरे बापरे, हे तर लेका दोघं जण लेका मला पहिले येऊन बसलायत रे बाटी. या दोघं जण लवकर म्हटलं वाटून हाकलून द्या लागेल. नाही म्हटलं मला आज मी निर्णय गेलाय. आज मरणं आहे म्हणजे मला मरणं आहे. चाय म्हटलं देव आळवा आलाच चालेल म्हटलं, पण आज मला मर्याच आहे म्हणजे मर्याच आहे. नाही सहन होऊन राहिलं माझ्याकडून. मी काय म्हणतो, हे ऊन म्हटलं तुम्हाला कमी वाटून राहिलं का. हा एवढ्या मोठ्या उन्हात तुम्ही इकडे काय करून राहिले. लवकर म्हटलं 1 मिनिटात घरी जा तुम्ही. डाकणी म्हटलं डाकणी. हा तुम्ही काय करून राहिले इकडे. हा तुम्ही काय करून राहिले. हा ते म्हटलं लिकामे धंदे करायचे नाही. मी आधीले नाबाले सांगून देईन बरं. तूही म्हटलं त्याच्याच सारखाच म्हटलं. आजी नाबाले हे सांगशील तू. हे नाही सांगत की मामाचं लग्न द्या लवकर करून. हा तुला ते समजत नाही आहे की नाही. असं कोण नाही म्हणत ना. देतात ना कळून देतात ना. तुम्ही काहून मालकी दादा एवढा टेन्शन घेऊन लागला तू. मी सांगतो घरी सांगतो ना. ठरलेले सांगतो मालकी दादाचं लवकर लग्न करून द्या म्हणून. अरे काही होत नाही म्हटलं. काही हातपाय करून म्हटलं काही फायदा नाही. मला म्हटलं तुम्ही एक काम करा, तुम्ही दोघे जण घरी जा. मी मला काय करायचं असेल नसेल ते मी करतो. चला जा म्हटलं तुम्ही घरी जा. नाही आम्ही जात नाही काही म्हटलं मारती दादा. आम्हाला तू मार झोळ काही कर, पण आम्ही म्हटलं घरी जात नाही. काय म्हणणार बा, तू बी आमच्या सोबत घरी जा. तू जाणार आहे म्हटलं जगण्या. हा तुला समजत नाही का म्हटलं घरी जाय म्हणून. हा एवढं मोठं ऊन आहे हे तुम्हाला समजत नाही का. व्हा लवकर घरी जा. आम्ही घरी जात नाही ना रे बा मारती दादा. तू आम्हाला म्हटलं काही कर, तू सोबत चालशील तर आम्ही घरी येतो. ऐकत तर म्हटलं हे कोणाच्या बापाले नाहीत. याच्यासोबत बयाच घरी जा लागेल आणि मग तिकडून डबल वापिस या लागेल. तसंच करायला पुरते. बरं मी काय म्हणतो, चला घरी चला पहिले म्हटलं तुम्ही. चला घरी येतो मी बी तुमच्यासोबत. चला. मी काय म्हणतो, अरे म्हटलं लवकर चला म्हटलं तुम्ही माझ्यासोबत चला. याचं आहे की नाही निरा म्हटलं. निरा घोड्यावर बसूनच काम असते. काय झालं पहिले सांगशील तर. हा काऊन पळत धावत आला. काय झालं काऊन घाबरला एवढा.
अरे बा देवीदास भाऊ, अरे तुम्हाला काय सांगू म्हटलं, अरे आपला मारती दादा आहे की नाही, अरे तो म्हटलं त्या आंब्याच्या झाडावर फाशी घेऊन राहिलता. बरं झालं मी न आपला संख्या आंबे तोडून राहिलतो, आम्हाला दिसला आणि आम्ही म्हटलं त्याला घरी आणलं. तुम्ही लवकर चला म्हटलं, तो मरतो म्हणते, लवकर चला. च्या मायची खटखट, आता याले कायचं टेन्शन आलं, फाशी घेतो म्हणते निरा निरा फक्त लेका काय बाजीच करतात काय लेका, काही डोक्यात विचार काय झालं मला खुल्लं सांग, कोण म्हणे कोण फाशी घेतो म्हणे, कोण मरतो म्हणे. अरे बा तो म्हणते मला लग्न कधी देता म्हणते करून, मला लग्न नाही होऊन राहिलं, काही नाही होऊन राहिलं म्हणते, लोक थू करून राहिले म्हणते माझ्यावर सगळं, मला लग्न पाहिजे म्हणते करून, नाही तर मी मरतो. त्या मायची कटकट निरा एक येऊन राहिलो नाही, काय म्हणते लग्न पाहिजे म्हणते नाही करून. अरे देतात ना म्हणा, सुरेश गुरुजी यांचे म्हटलं 3 लाख सबस्क्रायबर झाले की देतो म्हणत ना करून त्याचं लग्न. ते आपण कायले करतो बाप्पा त्याचं लग्न गिग्न, नाही म्हटलं ते आपल्या हाती नाही आहे म्हटलं, ते सुरेश गुरुजी करतात. अरे बा नाही ना, तेले म्हटलं लोक सबस्क्राईब नाही करून राहिले राजा, एवढे चांगले व्हिडिओ टाकतात सर तरी म्हटलं सबस्क्राईब नाही करून राहिले, लवकर 3 लाख नाही होऊन राहिले. आणि आपले हे मारती दादा निरा घोड्यावर बसले ना, येईल म्हटलं लग्न नाही जमलं म्हणतात तर मरतो म्हणजे मरतोच म्हणतात, मी 100% म्हणतात आज तर मरतोच मी. कसंच करावं रे बा, करा ना सुरेश गुरुजी यांचे 3 लाख लवकरात लवकर करून टाका ना सबस्क्रायबर, आणि आम्हाला त्याच्या मागं थोडंसं सपोर्ट करा. काय तुम्हाला सबस्क्राईब करायला पैसे लागतात की काय म्हणून. बरं पाहतो म्हटलं मी काय आणतो, सगळेला बोलाव बरं, जाय म्हटलं बोला, सगळ्याची मीटिंग ठेव आणि काय म्हटलं काय निर्णय घ्यायचा ते पाहू म्हटलं, जाय तू. बरं जातो म्हटलं मी, सगळ्याला आवाज देतो, कुठे म्हटलं कुठे बोलावं लागते. बोलाव ना आपल्या त्या आंब्याच्या झाडाखाली बोला, सगळेला म्हणा संध्याकाळी 7 वाजता हजर राहा म्हणा, मारती दादाच्या लग्नाची म्हणा आपल्याला मीटिंग ठेवणार. काय करता आता, काय काही समजून नाही राहिलं, लोक लवकर सबस्क्राईबच नाही करून राहिले, काही ना काही निर्णय तर घ्यास लागेल, नाही तर म्हटलं आपला एक जीव हातातून निसटून जाईल. हो ना बा, पाना म्हटलं देवीदास जाऊ, मी म्हटलं पयत धावत आलो, संख्याने म्हटलं त्या मारती दादा जोड बसून ठेवलं, मी म्हटलं तू वरतीच थांबावा आणि इकडे आलो मी. म्हटलं मी जातो म्हटलं, सगळे देतो आवाज, या म्हटलं तुम्ही 7 वाजता. हो घेऊ म्हटलं, काही ना काही निर्णय घेऊ, या तू जाय बरं, तू मी येतोच म्हटलं मग 7 वाजता जाय. अरे म्हटलं, अरे मारती दादाचा म्हटलं जीव चालला जाईल, हो राजा जीव चालला जाईल. सुरेश गुरुजी यांचे लवकरात लवकर 3 लाख सबस्क्रायबर करून टाका ना, आणि त्याच्या मागं थोडंसं आम्हाला बी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आम्ही सुद्धा व्हिडिओ बनवतात एवढी मेहनत घेऊन, तर तुमचं म्हटलं एक काम आहे की बा फक्त लाईक आणि सबस्क्राईब करणं, त्याला काय पैसे लागतात काय. आमचा मारती दादा म्हटलं तुम्ही मारून टाकसान, तो कटायला म्हटलं लग्नासाठी, लवकरात लवकर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा. अरे जाणं अटीच भारोल ठोकून राहिला, काय करतात म्हटलं ते लाईक आणि सबस्क्राईब, आता नाही तर मारती दादा मरून जाईन. आता जा होय तू, जाय तू मीटिंग ठेव, जाय बोलाव सगळे. म्हटलं आज लावला का म्हटलं फोन, एवढ्या दिवसाचा म्हटलं मेला की जिता हाय, काही खबर आहे रे म्हटलं तुम्हाला, काही घेणदे नाही का म्हटलं. आता लोक लेका तुम्ही माझ्या हाताखाली राहून लेका कामं केले, एवढी मोठी संघटना केली ना, आज म्हटलं एवढ्या दिवसाच्या बाद फोन लावून राहिले नाही. अरे तसं नाही ना शिवलाल भाऊ, अरे राजा येते ना, अरे तुमची काय आठवण येत नाही का आम्हाला. हे पहा आता म्हटलं माऊली बबन आणि मी आम्ही म्हटलं 3 जण म्हटलं एका जागी आलो, तर म्हटलं तुमची एवढी खळखळून आठवण आली की नाही, अरे बापरे आता तुम्हाला काय सांगा म्हटलं. राहू दे म्हटलं, बरोबर म्हटलं तुम्हाला काम पडलं तर म्हटलं आठवण येते म्हटलं. मग काय तर हा शिवलाला जे काय म्हटलं तुम्ही 3 जण म्हटलं ध्यानात ठेवजा, फक्त हा शिवलाला एकटा आहे असा की तो म्हटलं तुमच्या कोणत्याही अडचणीत म्हटलं आता लोक कामात पडला आणि पुढे कामात पडेल म्हटलं. हो ना शिवलाल भाऊ, अरे ते माहिती ना आपल्याला काही सांगायचं काम आहे करायचं ते. अरे मी काय म्हणतो, मी तुम्हाला याच्यासाठी फोन लावला, अरे म्हटलं गावात म्हटलं एवढा का तांडव चालू आहे, अरे तुम्ही जर असते की नाही म्हटलं शिवलाल भाऊ, अरे बापरे धूम मजा आली असती राजा. कोण म्हटलं काय झालं गावात आता. अरे वा म्हटलं, अरे ते म्हटलं बाटूक नाही का आपलं ते डुमणं, कोण आपला तो मारत्या. अरे तोच ना हो. अरे म्हटलं निरा लग्नासाठी आहे की नाही, निरा कावर करून राहिला, निरा पिसायला म्हटलं तो, त्याच्या मनात एकच चालू आहे लग्न, आणि याचं काही लग्न काही होऊन नाही राहिलं. म्हटलं आज म्हटलं त्या जगण्यानं आणि संख्येनं त्याला वाचवलं, आंब्याच्या झाडावर म्हणतात आज फाशी घ्यायला गेलता म्हटलं तो. अरे बापरे लेका, अरे मरू द्या लागत होतं ना त्या डुमण्याले, फालतूचा धर्तीवर बोज आहे, होत नाही रे म्हणा त्याला म्हणा, होत नाही तुझे लग्न, काही टेन्शन नको घेऊ, मरून जाय म्हणा तू, फक्त म्हणा या जंगन्ना करायला गेलायस म्हणा इकडे, फक्त या दुनियात जंगन्ना करतच जाय, गणपती डुब्याचे कामच आहेत म्हणा तुला फक्त. अरे कावला ना होतो पुरा जिंदगीला कावला. मग काय आता त्याचं बस आता करू झालं ना, आता हे सीझन बी चाललं ना लग्नाचं, आता कुठे लग्न होते, आता कोणता महिना राहिला, आता कोणते लग्न होतं, झालं गेलं ते पुढच्या वर्षीवर, आता काही खरं नाही. हो ना त्याचं काही शक्यच नाही ना रे, मी सांगतो या वर्षी तर काही शक्यच नाही म्हटलं त्याचं लग्न होणं, काही धड नाही ते गेला म्हणा तो, पुढच्या वर्षीवरच गेला, यंदा काही होत नाही त्याचं, आणि पुढच्या वर्षी लोक तो काही राहत नाही. हो राजा तशीच गोष्ट आहे, ते पुढच्या वर्षी काही राहत नाही, मरते जा हातपाय खुरू मरते. तर मी म्हटलं तुम्ही जर असते की नाही राजा बम म्हटलं मजा आली असते. आता म्हटलं त्याची मीटिंग आहे, निरा तमाशे दाखवून आहेत आता हे लोक मीटिंग ठेवली बाबा त्याच्या लग्नाची, काय करता काय नाही, कारण की आता सीझन बी चाललं की नाही. आता म्हटलं मी माऊली आपला बबन आम्ही 2 जण आम्ही 3 जण म्हटलं चाललो आता त्या मीटिंगला, काय होते काय नाही सांगतोच तुम्हाला. हो सांगत जाणार का इकडे मला गमत नाही का, मी इकडे गावाच्या बाहेर राहिले का, तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे, सांगत निघत जा, लावत जा फोन घेत. हो लावतो म्हटलं, काही वांधा नाही, तुम्हाला नाही फोन लावतो मग कोणाला लो बा, लावतो. ठीक आहे जा म्हटलं मीटिंग मध्ये काय होते काय नाही चर्चा मला सांगा म्हटलं, मग मला जोडून जर तुम्हाला काही सांगायचं असलं तर मी सांगतो तुम्हाला काय करा काय नाही तर. त्याच्यासाठी फोन लावला ना, तुम्ही कसं एकदम शातीर दिमागाचे आहे, बरोबर तुम्ही बरोबर तटून 3 मारली की आम्ही इकडे करतो ना बरोबर, काय करायचं आहे तर याला गमावणार आपल्याला 12च्या गड्डीत.
काही टेन्शन नका घेऊ, काय निर्णय होते तुम्ही फक्त सांगा मला. हा, जा तुम्ही मीटिंग मध्ये जा. हो हो जातो म्हटलं आम्ही. सांगतोच मी, लावतोच तुम्हाला फोन झाला की. काय म्हटलं मारती हे? काऊन म्हटलं तू तमाशे काऊन दाखवून राहिला लोकले? तमाशे? बरोबर आहे ना तुमचं. तुम्ही कुठे चुकले? अरे तुम्हा लोकाईले फक्त माले तमाशे दिसती नाही की नाही. तुम्हाला हे नाही समजून राहिलं की आपण खरंच मारतीले किती वर्ष झाले, काय चालू आहे मारतीचं, कधी होणार आहे लग्न मारतीचं. फक्त तुम्ही आशेवर ठेवून राहिले राजा. होते बाबू. माझ्या मनावर काय बेतून राहिली हे याचं कोणाला काहीच घेत देत नाही. कोणी मला विचारत बी नाही. मला मन किती दुखून राहिलं अशीन. अरे मला वयाच्या लहान जे लेकरं आहेत मला गावात आपल्या, अरे त्या सगळ्याचे म्हटलं लग्न होऊन त्याने एक दोन लेकरू झालं. त्याच्या पहिले मला लग्न जुळेलं आहे, पण तटून पासून मला लग्न होऊनच नाही राहिलं. मग मला सांगा ना, मा मनात किती विचार येत असतील. मायची कटकडले का हातले का पुरा जाईल केस दिसून राहिला मला. एवढा कथायला कसा काय हा लग्नासाठी? अरे मी काय म्हणतो बाबू मारती, आम्ही त्याला लग्न झुटून नाही दिलं का मला, हे तू सांग. त्याला लग्न झुटेल नाही आहे काय? अरे झुटून काय फायदा आहे मला हे तर सांगा. हे तर तशीच गोष्ट झाली ना, मला पावसाळ्यात भिजायला आवडते फक्त रेनकोट घालून, अशी गोष्ट झाली. आता फक्त झुटेल आहे, नावाले झुटेल आहे फक्त. ते होणार नाही, मला माहित आहे ना, होत नाही म्हटलं ते. अरे काय लेका मारती का बोलून राहिला होणार नाही म्हणून? अरे सगळं तयार आहे, सगळ्या गोष्टी आहेत. फक्त आता काय, फक्त वाट पाहणं चालू आहे. सुरेश गुरुजी यांचे 3 लाख सबस्क्रायबर झाले की नाही, ते झालेच म्हटलं त्याला लग्न देतात ना करून. अरे कधी होतात म्हटलं. लोक लेका एवढे वैदी आहेत राजा. झुंबर भाऊ अरे सबस्क्राईब नाही करत राजा. सुरेश गुरुजी यांचे व्हिडिओ म्हटलं असे राहतात, 1 नंबर टॉपवर राहतात ना राजा. तरी म्हटलं लोक त्याला सबस्क्राईब नाही करून राहिले. 3 लाख म्हटलं कधी होतील ते लोक. म्हटलं मी माल्याच्यानं रावल्या नाही जात. माल्याच्यानं अजिबात रावल्या जात नाही, मी पहिले सांगून राहिलो. नाही लेका गलत आहे लेका हे. मारती त्याला गलत आहे म्हटलं हे. मग काय आता एवढे दिवस वाट पाहिली, अजून थांब म्हटलं. होतीनच म्हटलं त्यांचे. त्याचे झाले की मग आपले बी होतात त्याच्या माग. आपण ते दाखवू नाही शकत ना, आपण नाही दाखवू शकत ते, आपण त्याला लग्न नाही करू शकत. मग मी तेच म्हणून राहिलो, तुम्ही जर मला लग्न करून देऊ शकत नसाल तर म्हटलं मला हालवर सोडून द्या ना तुम्ही. तुम्ही मला कायले टेन्शन घेऊन राहिले? मला हालातवर सोडून द्या. मला या जीवनात राहायचंच नाही म्हटलं. मी कावलो आता. माल्याच्यानं नाही होऊन राहिलं सही. मायची कटकट पुरा बावर लागला हा लग्नासाठी. आता कायच करीन तो बी. पहिले तर म्हटलं 10-12 वर्ष तर म्हटलं जुळलंच नाही, ठेंग नाही होतं. तर आता इकून तिकून जुळलं तर म्हटलं ते जुळून नाही राहिलं. चांगलाच पिसायला. आता मी काय म्हणून राहिलो बाबू मारती, मी तुला सांगून राहिलो ना, ये पाय आता त्याला लग्नाचं म्हटलं जुटेला आहे, सगळ्या गोष्टी आहेत. तू काय टेन्शन घेऊन राहिला, होईनच त्याला लग्न. आता ना उद्या म्हटलं भेटू का तुझ्या बुड्याला भेटू का म्हटलं, सांगतो ना तुझ्या बुड्याच्या देखता गोष्ट सांगतो म्हटलं मी. तू काहीच टेन्शन नको घेऊ, त्याला लग्न होईन म्हणजे होईन. अरे कधी होईन मला सांगा तर सही, कधी होईन? 1 वर्ष थांबा लागते, अजून 1 वर्ष झालं. आता लग्न बंद होतात ना. आता एक पाणी पडलं की कोण लग्न करणार आहे? कोणता लग्नाचा मुहूर्त कोणता आहे मला सांगा ना. झालंय म्हटलं आता काल परवापासून तिकडे मुंबई पुणे अमरावती म्हटलं दर पाणी चालू झालं. आणि काय म्हटलं आता कोणतं राहिलं? म्हटलं फक्त मग मी काय मनात विचार येतील नाहीत का फक्त मी अडी जनगणना करायला येलाव काय? का फक्त गणपती डुब्याच्या कामात येलाव? खरंच लेका ज्याच्या म्हटलं लग्न होत नाहीत की नाही, ते फक्त गणपती डुब्यालाच येतात आहे की नाही? अरे नाही ना लेका मारती, तशी गोष्ट नाही ना. अरे हा विचार कोण करते की ज्याचं लग्न काही जुटेलच नाही? मला तू सांग म्हटलं, त्याला लग्न म्हटलं जुटेल नाही काय? मला तू सांग, लग्न जुटेल आहे, सगळं पोरगी गिरगी सगळं ओकार आहे. फक्त वाट पाहणार 3 लाख सबस्क्रायबरची. अरे झुंबर भाऊ, अरे तुम्ही मला सांगा ना, मी किती वाट पाहू म्हटलं. मा डोकं फिटलं ना म्हटलं, असं भीतीवर थळ डोकं आपटा वाटून राहिलं मला. 1 वर्ष होऊन राहिलं ना, 1 वर्ष. तरी राजा अजून मला लग्नच होऊन नाही राहिलं. मी काय करू? मला तुम्ही सांगा ना. मायची खटकड हे केस जायला वाटून राहिले आहे की नाही मला. मा डोक्याच्या वरून पाणी फिरून राहिलं. आता हे काय करा मला काही समजून नाही राहिलं आता. बरं मारती, मी काय म्हणतो, ताली इच्छा काय मला तू सांग. माझी इच्छा म्हटलं एकच आहे, मला लग्न म्हटलं जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढं मला लग्न करून पाहिजेत म्हणजे पाहिजेत. नाही तर म्हटलं मी आता आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही. मला आता या दुनियात जगायचंच नाही, मला मरायचं आहे. मग त्याला म्हणणं असं आहे का आपल्या चॅनलवर तुझे लग्न दाखवायचं म्हणून? लोक काय म्हणतील की पाहो त्याचं लग्न म्हटलं त्या चॅनलवर चालू होतं सुरेश गुरुजींच्या, तर तुम्ही दाखवलं असं लोक आपल्याला बोलतील ना मारती. हे आपल्याला कोणाचं ऐकून घ्यायची सवय नाही, आपण कोणाचं ऐकत नाही. तर ते कसं आहे, तेच पाहिजे सुरेश गुरुजी, ते एकदम खतरनाक आहेत, ते करतील त्याचं काही ना काही. आपण काय दाखवायचं? नाही म्हटलं ते काय करायचं अशी नशीन ते म्हटलं. पब्लिकली वोटिंग करा, काही करा, मला काहीच घेणं नाही. मला म्हटलं लग्न पाहिजेत म्हणजे पाहिजेत. नाही तर झालं म्हटलं मी गेलो समजून. चला मग तुमच्यातला गेलो मी, एक जण कमी झाला असं समजून घ्या. मायाची खटवाट त्याला भारीच काम केलं माया मारतीनं तर आता हे.
आणि हे पहा म्हटलं मी तुम्हाला सगळेले सांगतो ते हजरा तुम्ही म्हटलं सगळेले सांगून देतो आज जे काही घडलं म्हटलं ते तुम्ही तर पुरं काही होऊच दिलं नाही पण म्हटलं माझ्या घरी हे आजची खबर गेली नाही पाहिजे नाही तर म्हटलं मी तुमच्या नावाची चिठ्ठी लिहून मारणार आहे म्हटलं हा मी पहिलेच सांगून राहिलो म्या माझ्या घरी काही सांगितलं नाही मला म्हटलं मर्यादा होतं तर बिना कोणाला सांगायचं नव्हतं मर्याचं पण हे जगण्यान हे दोघं जण होते म्हणून म्हटलं मी आज म्हटलं ती उभाव नाही तर म्हटलं आज मला लास असती ठीक आहे तर म्हटलं माझ्या बुडीजोड ही गोष्ट गेली नाही पाहिजे म्हटलं एवढी मला हात जोडून विनंती आहे बा तुम्हाला नाही आपल्याला कोण रिकामा रे त्याला घरी गिरी काय कोणा सांगतो आपण मीटिंग मग त्याच्यासाठी जिकडे कायसाठी घेतली की त्याला घरचे कसं शब्द काही झाला नाही पाहिजे टेन्शन नको घेऊ अटी बसेल आहे ना इचू काटा संघटना बसेल आहे ना मारती थांब ना म्हणा तू त्याला पुरस्त गेम पडतो तुले खलासच केल्याशिवाय राहतच नाही आम्ही थांब म्हणा तू आता काही टेन्शन नको घेऊ मारती मी बरोबर एक परी त्याला बुड्याला म्हणतो एक परी की पा म्हणेन बा पोराचं काय आहे तो असं तसं त्या दांडकेले भेटको आणि पाहतो म्हटलं त्याला लग्नाचा विषय काढून आता त्यालाही बरोबर नाही एक परी आता सीझनही चाललं ना लग्नाचं आता काय लोक सबस्क्राईबच नाही करून राहिले आपलंच चॅनल पाहणं म्हटलं आपण एवढे मोठे व्हिडिओ बनवून राहिलो तर सगळं करून राहिलो तरी लोक सबस्क्राईब नाही करत अरे करा ना राजा हो बा सबस्क्राईब अरे फुकटच होते ना ते सबस्क्राईब त्याला का पैसे गिशे लागून राहिले का सबस्क्राईब करायला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कोणी पण व्हिडिओ बनवते त्याच्या मागची मेहनत बघून त्याला लाईक आणि सबस्क्राईब करत जा पाहतो म्हटलं मी मारती पाहतो म्हटलं मी उद्या म्हटलं त्या बाबाला भेटतो त्या यायला भेटतो म्हटलं पोरीवाल्याला भेटतो त्याला बाबाला भेटतो तू काही टेन्शन नको घेऊ म्हटलं मी आता म्हटलं डबल असा विचार म्हटलं मनात आणायचा नाही काय अशी नशीन ते म्हटलं मला येऊन खुल्लं सांगायचं तू ना असे रिकामे धंदे म्हटलं फाशी घेतो नामकं करतो मरतो हे म्हटलं असे नाटकं नाही करायचे मी पहिले सांगून राहिलो तुले ते म्हटलं नाटकं नाहीतच आपले तुम्ही पाहा ना फक्त मला नाही जमलं की नाही इमानदारीने सांगतो ना हो मी राहतच नाही मी मरतोच मायाची खटकाटले का पुराच्या का लग्नाचा भूत घुसेला रे भाऊ या मारतीच्या डोक्यात चला म्हटलं जा म्हटलं आता सगळे जण आपापल्या घरी जाण पाहिजे गोष्ट लिखीच काही करू नका आज जे काय घडलं ते आपल्या गावात ठीक आहे म्हटलं आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन आला असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा खूप मेहनत लागते एक व्हिडिओ घ्यायला एक स्टोरी बनवायला किती वेळ लागते तुम्हाला तुम्ही विचार पण नाही करू शकत तर जे कोणी क्रिएटर असतात त्यांना तुम्ही सपोर्ट दाखवा आणि सुरेश गुरुजींचे यांचे लवकरात लवकर 3 लाख करा म्हणजे मारतीचं लग्न आपल्याला बघायला मिळेल तसं आम्ही बघूच आता काय होते काय नाही आपल्या चॅनलवर काय करायचं काय नाही तर चला आता आपल्या पण चॅनलला तुम्ही सपोर्ट नक्की करा बघू आता उद्याच्या पार्टमध्ये काय होते तर धन्यवाद मित्रांनो आपला व्हिडिओ इथपर्यंत पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन आले असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो हा झाला या व्हिडिओचा भाग नंबर 1 तुम्हाला हा व्हिडिओचा भाग नंबर 1 कसा वाटला ते खरंच आम्हाला तुम्ही कमेंट्स करून सांगा म्हणजे तुम्ही जर आम्हाला काही प्रतिसाद दिला तर आम्ही सुद्धा जास्तीत जास्त उत्साहाने व्हिडिओ बनवण्याचा आनंद घेतो तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये आता काय होणार काय नाही याचा खूप जास्त सस्पेन्स आला आहे आणि इचुकाटा संघटना याच्यात हात टाकते की नाही टाकत हे बघायला कुणीच विसरू नका उद्या ठीक 5:30 वाजता व्हिडिओ येणार म्हणजे येणार आणि तुम्हाला सुद्धा जर कुठल्या नवीन टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट्स करून सांगू शकता शिवमभाऊ माने यांची एक इच्छा आहे की बैलगाडा शर्यत यावर एक व्हिडिओ बनवायचा तर ठीक आहे भाऊ आम्ही त्याच्यावर थोडा विचार करत आहोत कसा बनवायचा काय बनवायचा तुमचा त्या टॉपिकवर एक व्हिडिओ बनवू म्हणजे बनवू तर आम्ही सुद्धा मित्रांनो खूप मेहनत घेऊन व्हिडिओ बनवून राहिलो तुमच्यासाठी तर तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा चला भेटू उद्या ठीक 5:30 वाजता याच व्हिडिओचा भाग नंबर 2 येऊन आता पुढे काय होते ते नक्की बघायला विसरू नका उद्या ठीक 5:30 वाजता तयार राहा